जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आमच्या स्वरागिनी या यूट्यूब चॅनलवरती. भैरवगड महाराष्ट्रात एकूण 6 भैरवगड आहेत. त्यापैकी 2 भैरवगड हरिश्चंद्रगडाच्या प्रभावळीत आहेत. हरिश्चंद्रगडावर टोलरखिंडी मार्गे येणाऱ्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी कोळथाचा भैरवगड आहे, तर राजूर मार्गे येणाऱ्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी शिरपुंजाचा भैरवगड आहे. शिरपुंजे गावाच्या मागे असलेल्या भैरवगडावर भैरोबा हे पंचक्रोशीतल्या लोकांचे दैवत आहे. दरवर्षी अश्विन महिन्यात या भैरोबाची यात्रा भरते. भैरोबा हे पंचक्रोशीतल्या लोकांचे दैवत असल्यामुळे भैरवगडावर जाण्याची वाट व्यवस्थित मळलेली आहे. या वाटेवर अनेक ठिकाणी कातीळ कोरीव पायऱ्या आणि अनेक ठिकाणी रेलिंग्स लावलेले आहेत. या वाटेने 1 तास आपण भैरवगड आणि त्याच्या बाजूचा डोंगर यामधील खिंडीत येऊन पोहोचतो. पुढे कातळात कोरलेल्या सुंदर पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून वर आल्यावर गडाची तटबंदी आणि उत्तराभिमुख उद्ध्वस्त प्रवेशद्वार दिसते. प्रवेशद्वारातून गडावर प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला कातळात कोरलेली 4 टाकी आहेत. त्याच्या पुढे एक कोरड टाक आहे. ते पाहून गुहेकडे जाणाऱ्या पायवाटेने चालायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजूला मोठं खांब टाक आहे. टाक्यापर्यंत जाण्यासाठी असलेला मार्गही कातळ कोरून बनवलेला आहे. या टाक्याच्या बाजूला एक रांजण खळगा कोरलेला आहे. या टाक्याच्या वरच्या बाजूला 3 रांजण खळगे खोदलेले आहेत. टाक आणि त्यावरील रांजण खळगे पाहून परत पायवाटावर येऊन गुहेच्या दिशेने जाताना उजव्या बाजूला कातळात कोरलेली 4 टाकी आहेत. त्याच्या वरच्या बाजूला अजून 4 पाण्याची टाकी आहेत. टाक आणि गुहा पाहून परत पायवाटेवर येऊन उत्तरेला भैरोबाच्या गुहेकडे जाताना उजव्या बाजूला एक 4.5 फूट उंच विरगळ आहे. पुढे डाव्या बाजूला गुहेच्या वरच्या बाजूला एक विरगळ आहे. या विरगळाच्या 4ही बाजू कोरलेल्या आहेत. गुहेत जाताना वरच्या बाजूला एक विरगळ ठेवलेली आहे. गुहेत भैरोबाची अश्वारूढ मूर्ती आहे. भैरोबाच्या गुहेच्या बाजूला असलेल्या गुहेत 10 जण राहू शकतात. गुहेच्या कड्याकडील बाजूला रेलिंग्ज लावलेले आहेत. येथून पुढे शिरपुंजे गाव आणि आजूबाजूचा परिसर दिसतो. या रेलिंगच्या एका बाजूला फाटक बसवलेले आहे. तेथून खाली उतरण्याचा मार्ग आहे. खालच्या बाजूस एक गुहा आहे. तिचा उपयोग टेहाळणीसाठी होत असतो. भैरोबाचे दर्शन घेऊन गुहेच्या वरच्या बाजूला येऊन डाव्या बाजूला चढायला सुरुवात केल्यावर कातळेत एक टाक पाहायला मिळतं. हे टाक पाहून गडाच्या सर्वोच्च माथ्याकडे चालायला सुरुवात केल्यावर उजव्या बाजूला कातळात कोरलेल्या 2 गुहा आहे. उजव्या बाजूला छोटी गुहा आहे. ती सुद्धा पाण्याने भरलेली आहे. गुहा पाहून किल्ल्याच्या माथ्यावर जाणाऱ्या पायवाटेने 5 मिनिटात आपण गडमाथ्यावर पोहोचतो.